हॅलो गाईज, नमस्कार. मी वनिता. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मला पण स्वागत आहे. तर गाईज, आज मी घेऊन आली आहे एक मस्त रेसिपी. त्याचं नाव आहे दही तडका. तर चला, तर जास्त वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीकडे बोलूया. गाईज, हे बघा, आता मी बनवते दही तडका. आणि दही तडका बनवण्यासाठी मी घेतला आहे थोडंसं दही घेतलं आहे, एक कांदा घेतला आहे बारीक चिरून, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे. कढीपत्ता पण घेऊ शकता. आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी नाही घेतला आहे. आणि दही आपण एकदम असं म्हणजे फेटून घ्यायचं चमच्याने, की जेणेकरून दहीमध्ये जर अशा गाठी असतात त्या नाही पाहिजेत. तर हे बघा, मी चांगलं स्मूथ करून घेतलं आहे ना, असंच करून घ्यायचं आहे. आणि इकडं मी गॅसवर आता गॅस पेटवला आहे, पॅन ठेवला आहे मी तापत. आता चांगला तापला असेल तर आता आपण लगेच पुढची प्रोसेस करून घेऊ. तेल टाकले मी आणि थोडे जिरे टाकलेत. आणि आता हे जे हा कांदा आणि हिरवी मिरची आहे ते टाकून घेऊ आपण. मिरची थोडी आपण जरा फ्राय होऊन देऊ आणि त्यानंतर आपण हा कांदा टाकूया. कढीपत्ता तुमच्याकडे असेल तर जरूर टाका. हा कांदा आहे, हा कांदा टाकून देऊ. आणि कांदा चांगला फ्राय होऊन देऊ. कांदा आपला ब्राऊन होत आला आहे. आणि आता ही जी कोथिंबीर आहे ती पण टाकून घेऊ आपण. त्याच्यामध्ये टाकायचे आपण मसाले, ते मसाले टाकून घेऊ. तर हे बघा, आता अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकली आहे, कारण की आपण हिरव्या मिरच्या वापरल्या त्याच्यामुळे लाल तिखट कमी टाकली आहे मी. आणि आता मी गॅस कमी केला आहे, बघू शकता. तर हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ. हे बघा, आता आपलं ऑलमोस्ट म्हणजे आपले जी दही तडक्यासाठी जी ग्रेव्ही लागते ती आपली रेडी आहे, झाली आहे म्हणजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते तुम्हाला सांगितलं मी, दही चांगलं फेटून घ्यायचं. तर ते मी करून घेतलं आहे, फेटून घेतलं आहे. आणि हे आपलं इकडं पण कांद्यामध्ये सगळं चांगला फ्राय झालं आहे. आता राहिलं मीठ पण टाकून घेऊ. आणि सर्वात महत्त्वाची प्रोसेस म्हणा शेवटची ती म्हणजे हे दही टाकायचं. आता दही टाकायच्या वेळेस आपण काय करायचं आहे, गॅस हा बंद करायचा आहे आणि बंद केल्यानंतरच हे आपण दही याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि चांगलं एकजीव करायचं. इतकं छान होतं की तुम्हाला काय सांगू. तुम्ही एकदा खाल तर तुम्ही बोटं चाकत होता. इतकी भारी रेसिपी होते ही, इतकी भारी दही तडका होतो हा. आपण चांगलं एकजीव करून घेऊ. बघू शकता किती छान दिसते. आणि जेवढी दिसते ती छान, तेवढी तितकीच खायला ती खूप एकदम भन्नाट लागते. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आता कशी उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे आपण थंड काहीतरी खावं असं वाटतं, त्यामुळे तुम्ही हे दहीचं एकदम नक्की ट्राय करा. तुम्हाला मी सांगितलं जेव्हा दही टाकू त्यावेळेस गॅस बंद करायचा आहे. हे बघा, मी गॅस बंद केला आहे, बघू शकता. आणि आपली ही दही तडका रेडी आहे. चला, मी आता तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवते. बघू शकता किती छान दिसते. आणि विशेष म्हणजे याला पाण्याचा वापरसुद्धा नाही करायचा. बघितलं तुम्ही की किती मस्त, म्हणजे त्याला जास्त काही लागतसुद्धा नाही. घरातच अवेलेबल गोष्टी असतात त्यातच होते आणि खूप छान लागते. तर तुम्ही ही दही तडका एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हाला जमली की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर गाईस, तुम्हाला ही दही तडक्याची रेसिपी कशी वाटली? आहे ना एकदम भन्नाट, एकदम म्हणजे असं बघितलं तोंडाला पाणी येईल. इतकी जशी ती दिसते तितकी छान, जसं खायला पण ती खूप छान लागते, कारण की मी स्वतः ट्राय केली आहे म्हणून तुम्हाला सांगते. तुम्ही नक्की ट्राय करा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.